तर मंडळी आज साबुदाण्याचे सँडविच बघणार आहोत। तर त्यासाठी मी इथे घेतलेला आहे 1 वाटी इतके छान असे भिजलेले साबुदाणा। आता त्यामध्ये 2 मध्यम आकाराचे उकडलेले बटाटे घ्यायचे आहेत आणि छानपैकी ते किसून घ्यायचे आहेत। त्यानंतर त्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे चवीनुसार मीठ, जिरेची मिरचीची पेस्ट, आल्याची पेस्ट घातली तरीही चालेल, जिरे चालत नसतील तर स्किप करा। त्यामध्ये घातलेले आहे शेंगदाण्याचं कूट, चवीनुसार मीठ आणि हे सगळं छान एकजीव करून घ्यायचं आहे। आता इकडे किसलेलं पनीरसुद्धा घेतलेलं आहे। आपलं एखादं टोस्टर वगैरे असतं ते घ्यायचं आहे। त्यामध्ये अशा पद्धतीने एक लेयर लावून घ्यायची आहे साबुदाण्याची, जे आपण पीठ बनवलं त्याची। त्यानंतर त्यावरून किसलेलं पनीर टाकायचं आहे आणि वरून पुन्हा एकदा ते साबुदाण्याचं मिश्रण जे बनवलं होतं ते टाकायचं आहे आणि छानपैकी दोन्ही बाजूनी 1-3 मिनिटापर्यंत ते छान भाजून घ्यायचं आहे, तयार करायचं आहे। आता हे फ्राय करताना थोडंसं बाहेर येऊ शकतं तर ते बाजूला काढायचं आहे। थोड्या वेळाने बघू शकता इथे आपले सँडविच तयार झालेलं आहे। रेसिपी आवडली तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। बाय बाय।